पहिल्या दिवशीचं ते बोलणं बाबीला आता सैन आठवलं. नंतर ती अनेकदा शेखरला भेटली. दोघांचा मनमुराद सहवाद मिळत होता एकमेकांना. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. मड आयलंड बंगल्यात सर्वस्वही अर्पण करून झालं. सर्व छान चाललं होतं. फक्त शेखरची एकच गोष्ट वाईट होती, ती म्हणजे वाट पाहायला लावणं आणि टिस्टत ठेवणं. अशीच ती क्रिस्टॉल ग्रीनमध्ये शेखरची वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने ओळखीचा वेटर अदबीने सांगू लागला, बाईसाहेब, मी तुम्हाला सांगायला विसरलो. साहेब आज येणार नाहीत. त्यांचा फोन आला होता. ते उद्या ह्याच ठिकाणी तुमचं वाट बघतील. आता पुढे. वेटरचे ते शब्द ऐकताच आपण आता काय करावं असा बाबीला प्रश्न पडला. त्या हॉटेलात प्रथमच आल्याप्रमाणे ती सर्वत्र पाहू लागली. ती सर्वत्र पाहत होती, पण तिला काहीच दिसत नव्हते. जेव्हा नजर हरवते तेव्हा समोरच्या दृश्याला काही अर्थ राहतो का? तिची शून्य अवस्था वेटरच्या ध्यानी येऊन त्याने विचारलं, कुछ चाहिए क्या? मानेनेच नाही म्हणून बाबी बाहेर आली. चर्चगेटच्या दिशेने परत जाताना, मगाशी इकडे येताना आपली काय काय धावपळ झाली हे तिला आता आठवू लागलं. इथं वेळेवर यायचं म्हणून तिने काही खाल्लं नव्हतं. बाबे, तोंडात काहीतरी टाकून जा, असं जेव्हा आई म्हणाली होती तेव्हाच खरं तिला भूक लागली होती. पण शेखर कदाचित अगोदर येऊन आपली वाट पाहत थांबेल ह्या भीतीने ती तशीच निघाली होती. त्यानंतर ती बस मंदगतीने चालत चालत तब्बल 55 मिनिटांनी फाउंटनला पोहोचली. तेव्हा त्या बसचा जो राग आला होता, त्या रागाचं आणखीन एक कारण म्हणजे लागलेली भूक हे सुद्धा होतं. प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. मोठी गंमत असते. क्षण हा तेवढाच असतो. अच्या बाबतीत क्षण निराळा, बच्या बाबतीत क्षण निराळा असं सुद्धा कधी घडत नाही. पण काळाबरोबर जेव्हा मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमीच छोटा वाटतो. क्षण लहान होतो आणि मनाला जेव्हा वेग पेलत नाही तेव्हा क्षण युगासारखा होतो. न संपणारे क्षण आपली सहनशक्ती खाऊन टाकतात. मग भूक सहन होत नाही, राग विरत नाही, उत्साह उरत नाही आणि मनावरचा नैराश्याचा पगडा घालू म्हणता जात नाही. ह्या सगळ्या अवाढव्य निसर्गापुढे आपण केवढेसे असं वाटू लागतं. आकाशाच्या भव्यतेची भीती वाटते. समुद्राचं विराट दर्शन कुठंतरी खोलपर्यंत पोकळी निर्माण करतं. ओळखीची इतर माणसं परकी वाटतात आणि परकी माणसं माणसंच वाटत नाहीत. प्रतीक्षेचा, नैराश्याचा प्रत्येक क्षण असा जीवघेणा असतो. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडवणारा असतो. आज शेखर भेटायला हवाच होता. तसा तिला तो नेहमीच हवा होता. पण आजची गोष्ट फार निराळी होती. आज शेखरला अगदी जगावेगळी गोष्ट सांगायची होती. तसं पाहिलं तर जी गोष्ट आज बाबी शेखरला सांगणार होती ती काय जगावेगळी होती? जगाच्या दृष्टीने ती गोष्ट मुळीच जगावेगळी नव्हती. निसर्गक्रमानुसार घडणारी ती एक साधी, स्वाभाविक, अटळ अवस्था होती. त्यात नवीन असं काय होतं? स्वाभाविक, अस्वाभाविक, प्रयोजक, अप्रयोजक, निंद्य, स्तुत्य यासारखे भेदभाव निर्माण केले ते माणसांनी. माणसांनी निसर्ग जर खऱ्या अर्थाने जाणला असता तर त्याला कळलं असतं की निसर्ग आपल्याला केव्हा केव्हा वैऱ्यासारखा वाटतो. याचं कारण आपण फक्त भेद ओळखतो. निसर्ग फक्त भाव जाणतो. निसर्गाने भाव निर्माण केला आणि माणसाने भेद निर्माण केले.
भेदामधून जात निर्माण झाली, नाती जन्माला आली. बाप, आई, मुलगी, मुलगा, पत्नी, प्रेयसी ही नाती आपण निर्माण केली. निसर्ग मात्र फक्त स्त्री आणि पुरुष एवढाच भाव ओळखतो. त्याप्रमाणे शेखर आणि बाबी जेव्हा एकत्र आली तेव्हा निसर्गाच्या दृष्टिकोनातून वेगळं असं काहीच घडलं नव्हतं. जगावेगळं तर नाहीच नाही, पण बाबीला मात्र ती गोष्ट जगावेगळी वाटत होती. म्हणून आजच्या आज ती शेखरला सांगायची होती. शेखर भेटला नाही. आणखी 24 तास तो भेटणारही नव्हता. पुन्हा 24 तास वाट पाहायची. खरंच ह्या वाट पाहण्यासारखी दुसरी शिक्षा नाही. सरकारने सक्त मजुरीसारख्या शिक्षा काढून टाकाव्यात आणि त्याऐवजी आरोपीला कुणाची ना कुणाची वाट पाहण्याची शिक्षा द्यावी. फाशीपेक्षा भयंकर वाट पाहायची. तोही अशा अवस्थेत. ही पहिली चांगली गोड बातमी फक्त शेखरलाच प्रथम सांगता येईल. इतरांकडे त्याचा उच्चारही करता येणार नाही. शेखर लग्नाची तारीख लगेच नक्की करून टाकील. मग काही प्रश्न नाही. जास्त वाट पाहता येणार नाही. आईने अद्याप काही विचारलं नाही, पण आपल्या प्रत्येक हालचालीकडे तिचं बारीक लक्ष आहे. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला बाबी ब्रिस्टॉल ग्रिलमध्ये येऊन बसली. गेले 24 तास तिने ज्या यातनेत घालवले होती त्याची कल्पना फक्त तिलाच होती. आज शेखर येईल, आपली सुटका होईल. त्याच्या एका ओझरत्या स्पर्शात तेवढी ताकद आहे. 10 मिनिटं झाली, 15, 20, 25 आणि मग समोर येऊन उभा राहिला तो जे कंपनीतला पिऊन शंकर. काय रे शंकर, साहेबांनी चिठ्ठी दिली आहे. अरे पण साहेब कुठे आहेत? दिल्लीला गेले. एकदम दिल्लीला? केव्हा येणार परत? बाई, चिठ्ठीत असेल सगळं. बाबी शर्मिंदा झाली. हातात शेखरचं पत्र असताना ते वाचायचं न सुचून ती शंकरलाच भराभर प्रश्न विचारीत सुटली. बाबीने पाकीट फोडलं. तोपर्यंत शेखर सलाम करून निघून गेला. पत्र शेखरचं होतं, पण त्याने ते विलक्षण घाईघाईने लिहिलं होतं. माझ्या लाडक्या, जयंतबरोबर दिल्लीला जायचं माझं अचानक ठरलं. जयंत इथूनच दौऱ्यावर जाणार. गाडी तुझ्या घरावरून न्यावी असं ठरवून मी बाहेर पडलो, पण नाक्यावर येताच गाडी बंद पडली. पुन्हा चालू करण्यात अर्धा तास घालवला आणि शेवटी एरोड्रोमवर आलो तो टॅक्सीनंच. ह्या धावपळीत तुला भेटू शकलो नाही, नाहीतर तुला एरोड्रोमवर आणण्याचा विचार होता. तुझा गैरसमज होऊ नये म्हणून घाईघाई चिठ्ठी लिहित आहे. 2 दिवसात येतो आणि प्रथम धाव घेईल ती तुझ्याकडे. तू आता जिथं बसली आहेस तिथंच. त्या जागेनं आपली सुखदुःख आणि स्वप्न ऐकली आहेत. तुझाच लाडका शेखर. बाबी शांतपणे उठली. तिला आता तातडीने घर गाठायचं होतं. विचार करून आणि वाट पाहून तिला शिनवता आला होता. कुणावर राखवायचं त्राण उरलं नव्हतं. आता प्रथम भेटायचं ते आईला. तिला ही बातमी सांगायला हवी. तिने हा विचार पक्का केला आणि मग ती शांत झाली. तिचं हेच वैशिष्ट्य होतं. विलक्षण ध्येय घेऊन जन्माला आलेली ती एक जगावेगळी मुलगी होती. तिच्या बारशाच्या वेळी जे पहिलं सुचलेलं नाव बरं वाटलं ते नानांनी ठेवलं. ते म्हणत विद्युलता. बाबीसारख्या मुलीचं नावही विद्युलता असणं हा होता निव्वळ योगायोग. नावाच्या संदर्भात वृत्तीचा विचार करायचा ठरवलं तर आज जगातल्या सगळ्याच व्यक्तींची नावं बदलावी लागतील. अपवाद फक्त बाबीचा. विद्युलता नावाला साजेसा तेजस्वीपणा तिने बालवयापासून आईवडिलांना दाखवायला सुरुवात केली. बालपणी विचारांची परिपक्वता कुठल्याच मुलीत आढळत नाही.
तशी ती बाबीसुद्धा नव्हती. तशी मुलं मग इतरांना आता ताई हेकट वाटतात. त्या ताईचे आरोप बाबीवर असंख्य वेळा झाले, पण ती डगमगली नाही, निर्भय राहिली. धाक आणि दहशत यातला फरक तिला समजत होता. कोणत्याही विषयावर खूप काळ चर्चा, चरविचरण याचा तिला तिटकारा होता. जे झालं ते झालं. भूतकाळात फार गुरफटायचं नाही. भविष्य काळातल्या विचारांनी वृद्धा झोपेचं खोबरं होऊन द्यायचं नाही. अशी ती विलक्षण मुलगी होती. ह्या उलट दुर्गाबाईंचा स्वभाव. प्रसंगातून तोंड कशी काढावी हे बाबीच्या आईला कधीच समजलं नाही. काही झालं की ती गोंधळून जायची. आता आपली धडकत नाही, भविष्य काळाचं समता, अशी दुर्गाबाईंची अवस्था व्हायची. नाना नेहमी म्हणायचे, तुझं नाव दुर्गा, महिषासूर मर्दिनी म्हणायचं तुला. पण त्या नावाला मुळी न शोभणारा तुझा स्वभाव, अशानं तुझं कसं व्हायचं? दुर्गाबाई गप्प बसायच्या. गोगल गायच ती. खुट्ट झालं की पाठीवरच्या शंकात लपून बसणारी. आता ही भयंकर बातमी कानावर पडतात ती काय विचारणार? बाबे, हे असं कसं झालं? ह्या प्रश्नासारखा निरर्थक प्रश्न जगात दुसरा कुठलाही नसेल. एवढ्यासाठीच आईजवळ प्रथम बोलायचं नव्हतं हे. शेखर भेटायला हवा होता, तो तर नाही. ह्या बाबतीत घरात आता बॉम्बगोळा पडणार. आई घाबरणार. तिचा चेहरा पांढरा फटक पडणार, डोळे मोठे होणार. तिला मोठ्यांदा बोलवणार पण नाही. घशात भीतीने आलेला आवंडा न गिळता ती आपल्याला न अडवणारा प्रश्न बसक्या आवाजात विचारणार. काय सांगतेस काय बाबे? हे असं कसं झालं? भीत भिंतीचा आधार घेत खाली बसत दुर्गाबाईंनी भरून आलेल्या आवाजात विचारलं. बाबी त्यांच्या समोरच बसली. भ्रांत पडल्याप्रमाणे त्या बाबीकडे निव्वळ पाहत राहिल्या. नाना कामावर गेले होते. हॉटेलात शेखरचं पत्र मिळाल्याला 6 दिवस झाले होते. बाबीने 6 दिवस वाट पाहिली होती. माया लेकींची जेवणं नुकतीच आटोपली होती. जो विषय केव्हा तरी निघणारच होता. तो निघाल्यावर बाबी म्हणाली, आई, उगीच किती दिवस वर गेले याचा हिशोब करीत बसू नकोस. सापकाचा फटकारा बसावा तसा दुर्गाबाई पाहत राहिल्या. त्यांना बरंच काही बोलायचं होतं, पण तोंडून फक्त बाबे एवढाच शब्द गेला. दोघीजणी एकमेकीकडे कितीतरी वेळ पाहत होत्या. हे दोघींना कळलं नाही. मात्र त्यांच्या पाहण्यात फरक होता. दुर्गाबाई बावरलेल्या, बाबी सावरलेली. दुर्गाबाईंना खरं तर हंबरडा फोडून रडायचं होतं, पण खूप मोठ्यांदा रडायला सुद्धा घाबरणारी ती बाई होती. तिथल्या तिथं त्या मग अंग घुसळीत हुंदक्यावर हुंदके देत राहिल्या. ते दुःख समजून घालण्याच्या पलीकडे होतं. आईला आपल्याजवळ ओढून घ्यावी असं बाबीला वाटलं, पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी तिच्यातल्या बुद्धिवाद जागा झाला असावा. घडलेली घटना एवढं दुःख करण्यासारखी नाही. कोणतीच आपत्ती कोसळलेली नाही. असं काय झालंय? तर आपल्याला दिवस राहिले आहेत. लग्नानंतर ही गोष्ट घडली असती तर हीच आई हातावर साखरेची चिमूट ठेवून नाचली असती. वास्तविक कृती तीच, परिणाम तोच, सोहळा तोच. पण लग्नानंतर घडलेली जी गोष्ट अपूर्व ठरते तीच गोष्ट लग्नापूर्वी अघटित ठरते. हे आयुष्य रीत सांभाळण्यासाठी जगायचं की कैफ लुटण्यासाठी? मिलनाचा उत्कांत क्षण मड आयलंडच्या बंगल्यात शेखरच्या सहवासात जेव्हा उगवला, तेव्हा त्या क्षणाला रीतिरिवाज पाहण्या एवढा अवधी उरला होता का? कैफाच्या क्षणी 2च गोष्टी खऱ्या, तो क्षण आणि कैफ. बाकी सगळं बेगडी असतं.
तकलादू असतं. त्या क्षणी उपभोग कोण घेत आहे ह्यालाही महत्त्व नसतं, कारण त्या व्यक्ती राहत नाहीत, केवळ शक्ती राहतात. हे तत्त्व ज्याला कळतं तो हे असं कसं झालं हा प्रश्न विचारणारच नाही. आई रडत होती. बाबीला वाटलं आता समोर रडते आहे ती आपली आई नाही, समाजाबद्दलची भीती रडत आहे, रूढी रडत आहे. रडता रडता दुर्गाबाई म्हणाल्या, बाबे, तुझ्यावर केवढा विश्वास ठेवला मी. केसानं गळा कापलास माझा तू. आई, मी काय केलं? वर निर्लज्जासारखं विचारू तरी नकोस. तू एवढी पायरी सोडशील असं वाटलं नव्हतं. तुमच्या सर्वांच्या दृष्टीतून रीत सोडून हे घडलंही असेल, पण सर्वनाश झाल्याप्रमाणे तू अशी रडत बसू नकोस. जरा धीट हो. सगळ्यांना भिण्यात तुझं आयुष्य गेलं. अशी काय हवालदिल होतेस? माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे पहा जरा. तसलं धाडस मला शिकवायचं नाही. तुला शिकवतंय कोण? माझ्याकडे नुसतं पहा म्हटलं. मला कमीत कमी विचार तरी. काय विचारू? तुझं कपाळ? ऐक ग जरा, शांत हो. काळजी सोड. शेखर आला की लगेच लग्नाचं पक्क करू. मग काय म्हणणं आहे तुझं? जरा शांत होत दुर्गाबाईंनी विचारलं, लग्न नक्की करणार ना तो? 100%. आणि फसवलं तर? शेखरला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखते आहे. हे प्रेम बोलतंय बाबे, तेही आंधळं. तुझ्या त्या शेखरला मी ओळखत नाही, पण जग कसं आहे ते मला चांगलं माहीत आहे. आईच्या गळ्यात हात टाकत बाबी म्हणाली, शेखरच्या पलीकडे मी जग ओळखत नाही. तुझा शेखरवर विश्वास नसेल, माझ्यावर आहे ना? दुर्गाबाई काही बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यातली भीतीची छटा अद्यापही ओसरली नव्हती. बाबीच्या वडिलांना जर ही हकीकत कळली तर ते काय म्हणतील हा प्रश्न त्यांना बेचैन करीत होता. जवळच्या माणसाचा स्वभाव किती पुरेपूर माहीत असला तरी जगा वेगळी समस्या उभी राहिली तर त्या प्रसंगी तो कसा वागेल हे सांगता येत नाही. त्यातून दुर्गाबाईंना साध्या साध्या समस्या देखील जगावेगळ्या वाटायच्या. तिथं हे आत्ताचं संकट तर कडेलोट करणारं होतं. आई, तू कसला विचार करतेस अजून? बाबे, तुला हा सगळा पोरखेळ वाटतोय का? मन शांत ठेव असं सांगायला तुझं काय जातं? तुझ्या वडिलांना काय सांगणार आहेस तू? तुला जे सांगितलं तेही गरज पडली तर सांगावंच लागेल केव्हा तरी. शेखरनं लग्नाचा दिवस ताबडतोब ठरवला तर कशाला सांगायचं? त्यांचं मनस्वास्थ्य कशाला बिघडवायचं? मला कसं सांगितलंस? तुझी गोष्ट निराळी आहे. तू एक स्त्री आहेस, माझी आई आहेस. नानापेक्षा तू मला जास्त जवळची आहेस. मला कुणापासून काही लपवायची इच्छा नसते, हेही तुला माहीत आहे. बाबीच्या ह्या खुलाशाने दुर्गाबाईंचं समाधान झालं. नानांपेक्षा तू मला जास्त जवळची आहेस ह्या वाक्याने त्यांचं अंतःकरण भरून आलं. त्या आणखीन ढासळल्या. त्या क्षणी त्यांना वाटायला लागलं की बाबी फार भोळी आहे, जग लबाड आहे. पण आपण अशा दुबळ्या, आपला निभाव कसा लागणार? त्यांनी बाबीला जवळ ओढून घेतली आणि म्हणाल्या, मला सांगून काय उपयोग? ह्या प्रसंगातून तुझी सुटका करायला मी अगदी नालायक आहे. बाबी दूर होत म्हणाली, प्रसंग? कसला प्रसंग आई? मी संकटात वगैरे सापडले आहे असं वाटलं? लग्न होईपर्यंत संकटच नाही का हे? लग्न होणारच आहे. प्रत्यक्ष अक्षता पडेपर्यंत काही खरं नाही. शेखरबद्दल मला पूर्ण खात्री आहे. तरी दुर्गाबाईंचा चेहरा तसाच राहिला. अंदाज आणि कृती ह्यात फार अंतर असतं.
हे ती भित्रीबाई जाणून होती. दुर्गाबाईंना त्यांच्या आयुष्यात फसवण्याचे प्रसंग आलेच नव्हते असं म्हणायला हरकत नाही. भित्र्या माणसाला कोण फसवणार? अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात, काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ ईर्ष्या जोपासली जाते ते निराळच. दुर्गाबाईंच्या बाबतीत उडी घेण्याचं तर सोडाच, पण सरळ रस्त्यावरून चालणं देखील त्यांना संकटमय वाटायचं. इतरांना आलेल्या अनुभवानीच ही बाई अकारण गांजलेली होती. अशा स्वभावाच्या बाईला भाभीसारखी मुलगी होती. तेजस्वी, करारी, निर्भीड. परमेश्वर कोणतं रोप कुठं लावील ह्याचा काही भरवसा नाही. भाभी कुणासारखी झाली हे खुद्द त्या परमेश्वराला तरी सांगता आलं असतं का? नसतं याची शंका होती. आजवर नानांनी आणि दुर्गाबाईंनी एकमेकांना ही अशी कुणासारखी झाली हो, हा प्रश्न हजारदा विचारला असेल. त्यानंतरची त्यांची उत्तरं पण ठरलेली असायची. दुर्गाबाई म्हणायच्या, मी कशी आहे ते तुम्हाला माहीतच आहे आणि मी पण तसा नाही. इतरांशी तर सोडाच, पण एवढी वर्ष जिथं नोकरी करतोय त्या जोगळेकरांसमोर सुद्धा अजून मी जपून नमून असतो. ते खरं होतं. नाना चाकोरीतल्या माणसापेक्षा कुणी निराळे नव्हते. गरीब बायकोच्या अंगावर धावून जाणारे आणि कडक साहेबासमोर वाकणारे. साहेबासमोर वाकावं लागतं हे सहन न होणारे आणि बायको उलट उत्तर न देता मुकाट सहन करते याचाही राग येणारे. असे ते मजेदार गृहस्थ होते. आपलं कुठंतरी चुकत आहे पण ती चूक कबूल करण्याचं धाडस नसणारे नाना. अशी माणसं ज्याप्रमाणे तापट असतात तसेच नाना होते. भाभीच्या सरळ, धोपट मार्गी आणि पडखर विचारांपुढे त्यांना कधी टिकाव धरता आला नव्हता. पण आपण टिकाव धरू शकत नाही याचाही राग होताच. शरदची तहान निराळीच, तसा तो आईच्या वळणावर गेलेला. त्यात जास्तीची अनिष्ट भर म्हणजे थापा मारणं, वेळ कशीतरी भागवून नेणं, धोरण बचावाचं, पण घेता आला तर समोरच्या व्यक्तीचा चावा घेणं, असलं काहीतरी भेकड जीवन जगणारा तो प्राणी. भाभीच्या तडफदार स्वभावाबद्दल आणि हुशारीबद्दल त्याच्या मनात आकस असणं ह्यात नवल नव्हतं. भाभीच्या समोर बोलण्याची त्याची टापच नव्हती. तिला आडून टोमणे मारणं, तिचा कधीतरी प्रचंड पराभव व्हावा अशी इच्छा करणं एवढंच त्याच्या हातात होतं. भाभी शरदला पूर्ण ओळखून होती, म्हणूनच तिने त्याची कधीच पर्वा केली नाही. त्याच्या मर्यादा ती जाणून होती. त्याच्या खोटेपणाबाबत ती सावध होती. आपल्याला मुलगा एक, मुलगी एक आणि त्यांचं एकमेकातलं नातं हे असं, ह्याचं दुर्गाबाईंना फार दुःख होत होतं. भाभी त्यावर म्हणायची, आई, 2 माणसांना जवळ आणूया असं ठरवून ती जवळ येत नाहीत. अगं पण तुम्ही सख्खी भावंड, एका घरात नांदणारी. दुर्गाबाईंचं वाक्य पुरं व्हायच्या आतच भाभी म्हणायची, रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनवलेले रंग, एकाच पेटीत राहणारे, पण त्यातले फार थोडे रंग दुसऱ्या रंगात चांगले एकरूप होतात. याला कुणी का म्हणून विचारलं तर काय सांगायचं? दुर्गाबाई निरुत्तर व्हायच्या. भाभीकडे पाहत बसायच्या. तिच्याकडे अवाक होऊन पाहत बसण्याच्या वेळा वारंवार यायच्या. कारण जगाशी जमवून घेण्यासाठी ती जन्माला आली नव्हती. जगाने तिच्याशी जमवून घ्यावं असं भाभीचं मत. दुर्गाबाई मग नुसत्या पाहत बसायच्या. तरी पण आज त्या कारणासाठी भाभीकडे पाहत राहण्याची वेळ आली होती. ते कारण फार भयंकर होतं, फार भयंकर होतं.